आज मला आनंद आहे की याच्यावर हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्यासारखा एक मुंबईतले जे अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रथित यश अशा प्रकारचे आर्किटेक्ट आहेत त्यांना आम्ही विनंती केली की आम्हाला एक चांगली इमारत या ठिकाणी तयार करायची आहे आणि इमारत करताना हा काही ही कुठल्या बिल्डरची इमारत नाही आहे किंवा ही कमर्शियल इमारत नाही आहे, ही अशी इमारत आम्हाला हवी आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला या ठिकाणी येण्याची इच्छा व्हावी, राज्यभरातल्या आमच्या कार्यकर्त्यांना ते आपलं हक्काचं घर वाटावं आणि सर्व प्रकारच्या फंक्शनल अशा प्रकारच्या गोष्टी आम्हाला या कार्यालयातनं करता याव्यात या दृष्टीने याचं डिझाइन तुम्ही तयार करा। मनोजनी स्वतः त्याच्यामध्ये चांगलं लक्ष घातलं, रवी चव्हाणांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं, सातत्याने या दोघांनी प्रयत्न करून एक अतिशय चांगलं डिझाइन त्याचं मान्य केलं। मला देखील त्यांनी दाखवलं, पण मी त्यांना सांगितलं की मला यातलं काही फारसं समजत नाही, त्यामुळे तुम्ही जे केलं ते मला मान्य आहे, कारण उद्या काही चुकलं तर त्यांच्या डोक्यावरच मारता येतं आपल्याला। त्यामुळे एक चांगलं अतिशय छान डिझाइन याचं हे आता तयार झालेलं आहे, त्याचं बांधकाम करून आमचा प्रयत्न आहे की पुढच्या 2 ते 2.5 वर्षामध्ये हे कार्यालय या ठिकाणी पूर्ण आपल्याला कार्यान्वित व्हावं या पद्धतीनं आपल्याला न्यायचं आहे। कुठलाही बडेजाव याच्यामध्ये नाही आहे, तर चांगलं कमीत कमी मेंटेनन्सचं पण चांगल्यातल्या चांगल्या फंक्शनॅलिटीचं कार्यालय या ठिकाणी आपण तयार करतो। आम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त पार्किंग ठेवलेलं आहे। आम्ही हेही सांगितलं हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांना की जे काही कॉर्पोरेशनचे नियम असतील त्यापेक्षा जास्त पार्किंग आम्हाला हवं आहे, आमच्या गाड्या बाहेर राहणार नाही, आम्ही कुठला नियम तोडणार नाही, त्यामुळे चांगलं पार्किंगची व्यवस्था त्याच्यामध्ये केली आहे, सगळ्या प्रकारच्या नियमांचं पालन करून। आणि हेही मी सांगून देतो की आमच्याकडे याहीपेक्षा जास्त FSI असताना देखील तो पूर्ण न वापरता आम्ही जेवढं आवश्यक आहे तेवढाच FSI या ठिकाणी वापरून आणि अशा प्रकारची इमारत तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे की ज्यांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पक्षाने आपलं स्वतःचं कार्यालय करायचा निर्धार केला ते अमितभाई शहा हे आज याचं भूमिपूजन करतायत। आम्ही त्यांना विनंती केली आणि अमितभाईंनी 1 मिनिटात आम्हाला होकार दिला आणि त्यांनी सांगितलं की मी निश्चितपणे या भूमिपूजनाकरता येईल आणि आज ते आले। खरं म्हणजे मी असं म्हणेन की हे जे कार्यालय आहे हे आपल्या सगळ्यांच्या स्वप्नातलं कार्यालय आहे आणि मंचासमोरच्या आणि मंचावरच्या सगळ्या लोकांचा सामूहिक प्रयत्न आहे की ज्या प्रयत्नातनं आज हे कार्यालय आपण साकारतो आहोत। अर्थातच आता हे बांधकाम करत असताना तुम्हाला कोणालाही आम्ही सोडणार नाहीये, तुम्हाला सगळ्यांना या कार्यालयाकरता जो काही समर्पण निधी आहे तो सगळ्यांना द्यायचाच आहे, तो जमाही आपल्याला करायचा आहे। त्याच्यामुळे आपापल्या परीनं आपल्याला जे योग्य वाटतं तो समर्पण निधी जास्तीत जास्त हा सगळ्या कार्यकर्त्यांनी या कार्यालयाच्या बांधकामाकरता द्यावा अशा प्रकारचं आव्हान आपल्याला करतो। आणि पुन्हा एकदा माननीय अमितभाईंचं अतिशय मनापासनं या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो। आपल्या सगळ्या आपले अध्यक्ष, आपले पूर्व अध्यक्ष, आपले मुंबईचे अध्यक्ष, पूर्व अध्यक्ष, सर्व आमचे मंत्रिमंडळातले सहकारी, सगळे आपले नेते, या सगळ्यांचे अतिशय मनापासनं या ठिकाणी आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।